सर्वांचे छान कळ्यांच्या मोदकाचे स्टेटस बघून मलाही यंदा उकडीचे मोदक बनवायचा हुरूप आला. मी शेकडो व्हिडिओज पाहिले. जेवढे व्हिडिओज तेवढे सल्ले. तरी मला सोपे वाटतील तेच सल्ले ऐकून उकडीचे मोदक बनवायचा घाट घातला. मोदकाच्या पारीला कळी पाडायला आपण मध्ये बोट ठेवून बारीक चिमटा घेतो. तसंच आयुष्य आपल्याला मध्ये मध्ये चिमटा घेतच असतं की. मोदकाची फोड केली तर मोदकाचा अर्थ कळतो. मोद म्हणजे मोद देणारा, आनंद देणारा. क म्हणजे करविता. तांदूळावर बारीक पिठी होऊन चटके सहन करून मऊ राहण्याची केवढीची जबाबदारी आली. ती त्याला काही फारशी रुचली नाही बुवा, म्हणून पारी थोडी चिवड झाली असावी. आयुष्यात सर्व काही प्रमाणात करूनही काही अंदाज चुकतात. तसंच काही सारणाचं झालं. नारळ आणि गुळावर चटके खाऊन एकरूप होण्याची वेळ आली. चटका थोडा जास्ती झाल्याने सारण थोडं रुक्ष झालं. तसा माझा पहिल्या उकडीच्या मोदकाचा प्रयोग 100% फसला नाही. असो. अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.